केंद्राचा आपल्या हस्ते विभूषण झालेलं आहे, काय सांगाल? देवगडकरांची, जामसांडेकरांची, सगळ्या जणांची एक जुनी मागणी होती की आमच्या देवगडमध्ये राहूनच आम्हाला चांगल्यातले चांगले दर्जेदार नाटकं पाहायला मिळाली पाहिजे. देवगडची एक वेगळी सांस्कृतिक भूक आहे, ती पूर्ण करण्यासाठी एक चांगलं नाट्यगृह तुम्ही इथे उभारा, अशी जुनी मागणी होती. आमदार म्हणून मला निधीच्या काही लिमिटेशन्स होत्या. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या देवगडकरांची प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची सुवर्ण संधी माझ्याकडे आलेली आहे. म्हणून ज्या ज्या मागण्या त्यांनी आत्तापर्यंत माझ्याकडे केल्या, 12 वर्ष त्यांची सेवा करत असताना कुठल्याच गोष्टी त्यांना कमी पडून दिलं नाही. म्हणून ही त्यांची मागणी आता पूर्ण करण्याची सुरुवात आजपासून केलेली आहे. साहेब, मंत्री म्हणून बघितलं तर देवगड आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत असताना येथील आज महत्त्वाची घटना घडली. देवगड शहरामध्ये शेकडोंच्या संख्येने युवक रस्त्यावरती उठले. भर पावसामध्ये त्यांनी मोटरसायकल रॅली काढली आणि आवाज दिला की होय, आम्हाला देवगडाचं स्थानिक पातळीवरती रोजगार हवा आहे. जैन-झेडची ही मागणी आपण कशी पूर्ण कराल? बघा, ही जैन-झेडची मागणी ही फक्त देवगडची नाही आहे, पूर्ण कोकणाची आहे. आज ज्या ज्या शहरांमध्ये आपल्या आईवडिलांना आणि नातेवाईकांना सोडून जी जी मुलं जिथे जिथे राहत आहेत, त्यांच्या सगळ्यांचा आवाज म्हणून आजची सकाळी जैनजीची रॅली निघालेली आहे. प्रत्येकाला आपल्या घराकडे, आईवडिलांकडे, गावामध्ये राहूनच अगर रोजगार हवा असेल तर ते देण्याची तयारी आमच्या सगळ्या जणांची आहे. आज आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या पद्धतीने ह्या कोकणामध्ये रोजगार आणण्याची तयारी करत आहे, ज्या कारखान्यांची मी स्वतः बोर्ड बनवण्याच्या कारखान्यांची मी स्वतः बोलून काही निश्चित केलेले आहेत. म्हणून देवगडच्या ज्या तरुणांची जी मागणी आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जे माझे इंटरव्ह्यू पाहत असतील, जे मुंबई, पुणे, नाशिक कुठेही बसले असतील, त्यांनी त्यांचे बॅग भरून ठेवलं पाहिजे. आपल्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे आता लवकरच मी माझ्या देवगडमध्ये येतो आहे आणि ज्या पगाराची नोकरी मी ह्या मुंबईमध्ये करतो आहे, गोव्यामध्ये करतो आहे, त्याच पगारा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी येणाऱ्या काळात मी माझ्या देवगडमध्ये करीन, हा विश्वास त्यांना मी ह्या निमित्ताने देतो. साहेब, देवगडमध्ये तथाकथित अणुऊर्जा प्रकल्पावरनं जे काही मागील काही दिवसापासून राजकारण तयार केलं जातं त्याकडे तुम्ही असं आहे, तो काही अणुऊर्जाची चर्चा किंवा ते पुस्तक आता बंद झालेलं आहे. सरकार पातळीवर तो पूर्ण पद्धतीने बंद झालेला आहे. स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आता काल जे काही आंदोलन झालं जलसमाधीमध्ये, त्याच्यामध्ये एक खासदार होते, एक माजी खासदार होते, माजी आमदार होते, माजी MLC आणि प्रत्येकजण लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना प्रत्येकाला माहिती आहे सभागृहामध्ये जेव्हा काही मुख्यमंत्री बोलतात त्याला किती महत्त्व असतं, कारण उद्या ते कोर्टात ग्राह्य धरलं जातं. एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, आपले कुटुंब प्रमुख म्हणून जेव्हा स्पष्ट करतात की अशा पद्धतीचा कुठलाही प्रकल्पाची जागा सिंधुदुर्गामध्ये निश्चित झालेली नाही, तर मुळात राजकारण आपण का करतोय, आंदोलनं का करतोय? अगर उद्या तो प्रकल्प येत असता तो विषय वेगळा होता ना. प्रकल्पच येत नाही आहे, ना पालकमंत्रीला माहिती, ना जिल्हाधिकाऱ्याला माहिती, ना SP ला माहिती, कोणालाच माहिती नाही. हे नुसतं देवगडच्या आणि सिंधुदुर्गाचं वातावरण खराब करायचं. नितेश राणे पालकमंत्री म्हणून जी काही कामं करतोय, जो काही विकास करू पाहतोय, वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मी सुरू करतोय, मटका जुगार हे सगळे धंदे बंद करतोय, या सगळ्याला पासून मला थांबवावं, माझ्यासाठी अडचणी निर्माण करायच्या आणि म्हणून अशा पद्धतीचं खोटं पसरून जनसामान्यामध्ये माझ्याबद्दलची गैरसमज तयार करण्याचं घाणेरडं काम हे लोक करत आहेत. हे लोकांना माहिती आहे मैदानामध्ये नितेश राणेला हरू शकत नाहीत, त्याच्या कामाची स्पीड कमी करू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं खोटं नाटक काहीतरी पसरायचं, उगाच माझ्या देवगडचं आणि माझ्या सिंधुदुर्गाची प्रतिमा खराब करायची, एवढं त्यांचं एक कलमी कार्यक्रम. साहेब, बघितलं आपण मागाशी पण उल्लेख केला होता की 2017 आपण बघितलं तर 2017 पशुसंवर्धन मंत्री असताना जानकरी आले होते, त्यानंतर 2019 आले, 19 नंतर जवळपास 7 वर्ष मत्स्य मंत्री, त्यानंतर 7 वर्षांचा कालावधी उलटून गेला आणि 7 वर्षांनंतर अचानक महादेव जानकरांना पुन्हा एकदा सिंधुदुर्गची, विशेषतः देवगडची आठवण झाली. एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील या नेत्यांकडनं कोकणातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न. बघा, माझ्यासाठी महाराष्ट्र एकच आहे. मी कधी पश्चिम महाराष्ट्र कोकण मोजत नाही, पण महाराष्ट्रावर द्वेष करणारे, कोकणावर द्वेष करणारे हे सगळे लोक आहेत. ज्यांना कोकणाचा विकास बघवत नाही, ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काही करू शकत नाही. पण माझ्या कोकणामध्ये आता काहीतरी होतं आहे. आता आम्हाला 2014 नंतर 24ला 10 वर्षानंतर लोकांनी परत एकदा मला आमदार म्हणून निवडलं आहे.
मला पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे, निलेशजी स्वतः आमदार आहेत, राणेसाहेब स्वतः खासदार आहेत, म्हणून जे काही ते 2014 ते 24पर्यंत हे नेते मंडळींनी का इथे रोजगार आणला नाही, का ते कारखाने उभे केले नाही, का मुलांना 2 हाताला काम दिलं नाही. आणि आता 2024 नंतर आमचे जेव्हा प्रयत्न सुरू झालेले आहेत, आम्ही कारखाने आणतोय, इथे मोठे मोठे बंदरचे कारखाने आणतोय, इथे विविध हॉटेलचे प्रकल्प आहेत इथे येत आहेत, हा पर्यटन केंद्रासारखे प्रकल्प उभे राहत आहेत, तेव्हा मग हे लोकांना ॲलर्जी का होते, हे आमच्या जागृत जनतेने लक्ष द्यावं. आतापर्यंत 3 टर्म आपल्याला या देवगडतील जनतेनं निवडून दिलेलं आहे, त्यांना नेमकं आता काय आश्वासित कराल एकूणच? मी देवगडच्या जनतेला एवढंच सांगेन, वर्षानुवर्ष माझ्या देवगडच्या जनतेने फार सहन केलेलं आहे, खूप वाट बघितलेली आहे. देवगडचा आमदार हा कधीच मंत्री झालेला नव्हता आत्तापर्यंत. आता पहिल्यांदा देवगडचा आमदार कॅबिनेट मंत्री आहे, मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे आणि पालकमंत्री पण आहे. ह्याचा फायदा देवगडकरांनी करून घ्यावा. येणारे नेते स्वतःचा स्वार्थ बघतायत, स्वतःची पोटं भरतायत, पण आमच्या मुलांनी पोटं कधी भरावी, आमच्या मुलांनी 2 हाताला काम कधी मिळावं, माझ्या देवगडमध्ये समृद्धी कधी यावी, म्हणून देवगडकरांनी फक्त स्वार्थी व्हावं. तुम्ही एका आमदाराला निवडून दिलं आहे, 12 वर्ष त्यांनी प्रामाणिक सेवा तुमची केली आहे, कधी तुमच्याशी खोटं बोलला नाही, कधी तुमच्या विरोधात काही केलं नाही. आता फक्त तुम्हाला तो आमदार मंत्री झालेला आहे, कॅबिनेट मंत्री आहे, आता फक्त देवगडकरांनी हात बाहेर काढून फक्त घेत राहावं. मी जे जे निधी देतोय, जे जे कारखाने आणतोय, जे जे प्रकल्प इथे आणीन ते बघत राहावं आणि आपल्या तरुण मुलांना तिथे तिथे नोकरीला पाठवावं आणि प्रत्येक घरामध्ये आर्थिक समृद्धी आणावी. साहेब, आपण मागाशी म्हणाला की 1.5 वर्षामध्ये बघितलं आपण तर ताज ग्रुपचा जो प्रोजेक्ट आहे शोडा येथील, तो आता दृष्टीपथात येतोय आपल्या कालावधीमध्ये. आणि त्याच वेळी आपण अशी घोषणा केली आज देवगडमध्ये की भविष्यामध्ये ताज ग्रुपच्याकडनं आपण शब्द घेतलेला आहे की देवगडमध्ये सुद्धा ताज ग्रुपचा एक तारांकित प्रकल्प इथं येईल. असे प्रकल्प येत असताना इन्व्हेस्टर्सना एक पोषक वातावरण लागतं, जे वातावरण कुठेतरी हे विरोधक बिघडवत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? बघा, एक लक्षात घ्या, विरोधकांनाही सांगेन, राजकारण करण्याची ही वेळ बिलकुल नाही. राजकारण आपण निवडणुकीपुरते करायचं असतं. आता 29ला करू ना. आता माझ्या देवगडचा कधीतरी विचार करा. नितेश राणे सोडून द्या, नितेश राणे हा व्यक्ती आहे, तुम्हाला नितेश राणे आवडत नाही ना, पण देवगडच्या लोकांनी तुमचं काय वाईट केलेलं आहे? त्यांनी तुमच्या घरामध्ये काय तुमचं अन्न चोरलं आहे का? मग देवगडचा आज अगर फायदा होत असेल, सिंधुदुर्गाचा आज फायदा होत असेल, सिंधुदुर्गाला भरभरून मिळत असेल, मग आपण देवगड आणि सिंधुदुर्गाची प्रतिमा का खराब करतोय? आणि एकदा प्रतिमेला डाग लागला तो परत आपण पुसण्यासाठी किती वर्ष आपल्याला लागतील? मग तेव्हा हे विरोधक कुठे असतील? आज सिवळला हे लोकांनी विरोध केला, सिवळ झाला नाही. आज त्या जमिनीवर काय होत आहे? तिथे कुठलं प्रदूषण होणार होतं सांगा तुम्ही मला? कुठला धूर निघणार होता? तो का औष्णिक प्रकल्प नव्हता, अणुऊर्जा प्रकल्प नव्हता. मग सिवळला पण विरोध केला होता. आता तिथे काहीच होत नाही आहे. तिकडचे सगळे तरुण घरी बसलेले आहेत. ज्यांनी विरोध करून जो आमदार झाला तो पण घरी बसला आहे, ज्यांनी सिवळचा विरोध करून खासदार झाला तो पण घरी बसला आहे. आणि आता लोकांनी आम्हाला संधी दिलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, आता रोजगार निर्मितीचा काळ सुरू झालेला आहे. हा रोजगार निर्मितीचा युग आहे. हा माझा पालकमंत्रीचा काळ जो असेल तो माझ्या सिंधुदुर्गाच्या तरुणींना मोठ्या प्रमाणामध्ये मी रिव्हर्स मायग्रेशन करून मी परत आपल्या जिल्ह्यामध्ये आणलं. तो काळ कुठला होता? तो जेव्हा नितेश राणे पालकमंत्री होता तो काळ. अशी माझी ओळख मी निश्चित पद्धतीने करून जाईन, हा विश्वास आपल्या निमित्ताने देतो. चला, ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.